नमस्कार डॉक्टर शिंगेवाडेकर. नमस्कार. डॉक्टर साहेब, माणूस शाकाहारी का मांसाहार यावर आपले मत काय? बघा, आता माणूस शाकाहारी का मांसाहारी हा तर वादाचा विषय आहे. परंतु मी माझे जे विचार आहे ते मांडतो. बघा, या पृथ्वी तलावरती माणूस कधी आला किंवा निर्माण कधी झाला याबद्दल आजपर्यंत लोकांची मतं आणि मतांतर आणि अंदाजच फक्त बांधले जातात. परंतु माणूस आला आणि जशी जशी त्याची प्रगती होत गेली तसं तो टोळ्याने राहू लागला. वर्चस्वासाठी तो लढाया करू लागला. त्याने आपले स्वतंत्र गट, स्वतंत्र विचार, स्वतंत्र नियम तयार केले. त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये त्याने धर्म तयार केले, त्याच्यामध्ये जाती तयार झाल्या. मग त्याच्यामध्ये रीती रिवाज, परंपरा, संस्कार, संस्कृती आणि यांचं दर्शन बी सुरू झालं. मग त्याच्यातून कोणी शाकाहारी बनला, कोणी मांसाहारी बनला. त्याच्यातले काही एकमेकावर वर्चस्व गाजवण्यासाठी किंवा स्वतःचेच विचार पुढे नेण्यासाठी ते लोकांवर लादण्याचे प्रयत्न करू लागले. त्याच्यातून राजकारण चालू झालं. ते आजपर्यंत ह्या विषयावरती, शाकाहारी आणि मांसाहारी या विषयावरती अनेकाने संशोधन केले असे सांगून प्रत्येकाने आपापलं विश्लेषण केलेलं आहे. परंतु त्याच्या जी स्वार्थी माणसं, त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस शाकाहारीच कसा ह्याचा मात्र त्यांनी तुलनात्मक विचार मांडायला सुरू करताना आपल्याला दिसतो. पण त्यांनी तुलना करताना शाकाहार म्हणजे शाकाहारी प्राणी गवत खातात, त्यांचा स्वभाव शांत असतो, त्यांना खूर असतं, त्याच्यानंतर ते ओठाने पाणी पितात, शिवाय त्यांचे जन्मतः डोळे उघडे असतात. आणि मांसाहारी प्राण्याबद्दल त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की ते रागीट खूप असतात. त्यांना सुळे दात असतात, ते मांसाहारी असतात, ते जिभेने पाणी, आणि त्यांना खूर नसून त्यांना नख्या असतात भक्ष्य पकडण्यासाठी, आणि ते जन्मताना डोळे बंद करून जन्माला येतात. अशा तुलना शाकाहार आणि मांसाहाराबरोबर करत असताना माणूस ह्याच्यामध्ये शाकाहारी जे प्राणी आहेत त्याच्याची कसा मिळता जुळता आहे हे एकंदरीत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो शाकाहार आणि मांसाहाराची तुलना करत असताना सुसंगतपणे अनेक जीव जन्म घेताना दिसतात व ते शाकाहार व मांसाहार करताना सुद्धा आपण पाहतो. शाकाहार आणि मांसाहार आपण जर म्हटलं तर ही निसर्गाची अन्नसाखळी आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की जीव जीवस्य जीवनम, म्हणजे एक जीव दुसऱ्यावरती अवलंबून हे आपल्याला मान्यच करावं लागेल. म्हणून प्रकृतीने जी अन्न साखळी तयार केली व कोणी कोणते अन्न खायचे ही प्रकृतीने ठरवलेलं आहे. त्यामुळं मानव कितीही प्रगत झाला तरी त्याच्यामध्ये काही बदल करू शकत नाही किंवा कुणी काय खायचं ते ठरवू शकत नाही. म्हणून आपण नेहमीच निसर्ग चक्राला आपण ते निसर्ग चक्राप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु आज रोजी एक जे गुण आहे, शाकाहार आणि सत्य आहे, ते कोणी सांगायला तयार नाही की बाबा रे, इतके जीवाणू त्या प्रकृतीने जन्माला घातले, त्यांचा नैसर्गिक जन्म, परंतु त्यांनी काय खायचं ते पचवण्यासाठी जो निसर्गाने मल दिला त्याच्याबद्दल कोणी सांगायला तयार नाही. म्हणून मी असं म्हणतो, समजा गाय आणि म्हैस आणि बकरी आहे, आपण आपल्या दारातील पाळीव प्राणी आहेत, हे शाकाहारी आहेत. त्यांना जर मांस खायला घातलं तर ते पचतील का?
म्हणजे निसर्गाने त्यांना तो पचवण्यासाठी मल दिलेला नाही. समजा हिंस्रक प्राणी आहेत, वाघ आहे, सिंह आहे किंवा इतर, त्यांना जर आपण गवत खायला घातलं तर ते त्यांना पचेल का? म्हणजे निसर्गाने त्यांना तो पचवण्यासाठी मल दिलेला नाही. म्हणून आपण समजून घेतलेलं पाहिजे की माणूस हा चतुर प्राणी आणि त्यांनी जे बदल केलेले दिसतात आणि म्हणून आपण कोण काय म्हणतो आणि सायन्स काय म्हणतंय ह्याचा न विचार करता प्रकृतीनं तुम्हाला घालून दिलेले नेम आणि प्रकृतीने प्रत्येक जीवाला जगण्यासाठी जे दिलेले मल आहेत, पचण्यासाठी मल आहेत, याचा आपल्याला विचार करावाच लागेल. आणखी चौतांड सांगत बसण्यापेक्षा. म्हणून माणूस हा सर्वांपेक्षा वेगळा आहे. तो माणसाने पृथ्वीवरच विष म्हणजे बघा, पशु पक्षी प्राणी कीटक म्हणजे पृथ्वीवरची असणारे प्रत्येक विष त्यांनी पचवलेले आहेत आणि तो पचवतो. त्यामुळं माणूस हा इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याला तो सर्व पचवण्यासाठी निसर्गाने जे आहे ती मल दिलेला आहे. म्हणून माणूस बघा, तो शाकाहारी नाही आणि मांसाहारी नाही, तो मिश्राहारी आहे. परंतु आपण जर शाकाहार म्हणून जर ओरडत राहिलो तर अक्षरशः जगाच्या इकॉनॉमीची वाट लागेल. म्हणून माझ्यासारख्याचा जो विचार येतो की आपण या पृथ्वी तलावरती जगत असताना मानव हा धर्म पाळून निसर्ग चक्राच्या संगतीने किंवा निसर्गाने ठरवलेल्या नियमाप्रमाणेच आपण चाललं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे.